श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 33. गोरक्षनाथ माणिकनाथ भेट, चौरंगीनाथांचा उद्धार व मच्छिंद्रनाथ देहासाठी वीरभद्राशी युद्ध या अध्यायाचे नित्यपठन केले असता धनुर्वात होणार नाही आणि झाल्यास तो लवकर बरा होईल. अध्याय सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथांची अनुमती प्रयाग क्षेत्राहून निघालेले गोरक्ष तीर्थाचे भ्रमण करीत गोदावरीच्या काठावर बसलेल्या भामा नगरास गेले. तहानभुकीने व्याकुळ होऊन ते एका शेतापाशी आले. तेथे माणिक नावाचा एक 10 वर्षाचा मुलगा शेतात काम करीत होता. मध्यान्हवेळी तो हात पाय धुवून झाडाखाली भोजनासाठी बसला असता गोरक्षनाथांनी तेथे जाऊन त्याला भिक्षा मागितली. त्यावेळी माणिकाने स्वतःसाठी पत्रावळीवर वाढलेले सर्व अन्न त्याच्या स्वाधीन करून पाणी पिण्यासाठी गार पाण्याचे मडकेही त्यांना दिले. मग गोरक्षनाथाने ते सर्व अन्न खाऊन तृप्तीचा ढेकर दिला. त्यावेळी त्या लहानग्या त्या कृषक पुत्राचे प्रेमळ आदरातिथ्य पाहून गोरक्षनाथाला त्याच्यावर कृपाप्रसाद करावा असे वाटले. त्याने त्याला त्याचे नाव विचारले. तो त्यांना म्हणाला, महाराज, आपलं काम झालं ना, आता नाव गावाची चौकशी कशाला करता? तुम्ही आपलं वाटणी जा. तेव्हा ते विचित्र उत्तर ऐकून गोरक्षनाथांना मौज वाटले. ते म्हणाले, तू मला स्वतः न जेवता जे अन्न दिलास त्यामुळं मी प्रसन्न झालो आहे. तरी तुझी एखादी इच्छा सांग, ती मी नक्की पूर्ण करीन. तेव्हा माणिक म्हणाला, अहो, तुम्ही पोटासाठी दारोदार हिंडता आणि तुम्ही मला काय देता? त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच काहीतरी मला मागून घ्या आणि आपला रस्ता सुधारा. तेव्हा गोरक्षनाथांनी विचार केला, या बिचाऱ्यानं आडबंगाला अडाण्याला काय मागावे ते कळत नाही. त्यापेक्षा आपणच याचे काहीतरी कल्याण करावे. ते माणिकाला म्हणाले, तुला मला काय द्यायचेच असेल तर तुला जे वाटेल ते न करण्याचे मला उपचार दे. तेव्हा माणिकाने त्याला वचन दिले. ते ऐकून गोरक्षनाथ हसत हसत निघून गेले. मग गोरक्षनाथ निघून गेल्यावर माणिकाने शेतातले साहित्य डोक्यावर घेतले आणि घरी निघाला. तोच त्याला दिलेल्या आपल्या वचनाची आठवण येताच तो तसाच उभा राहिला. मग हळूहळू त्याचे मन निर्विष होऊन त्याची समाधी लागली आणि तो तसाच उभा राहिला. त्यामुळं कालांतराने त्याचा देह क्रश होऊन तो केवळ नुसता हाडांचा सांगाडाच उरला. माणिकाला त्याच्या वचनात गुंतवून गोरक्षनाथांनी मोठ्या खुबीने त्याला तपश्चर्येस बसविले आणि बद्री केदारचे दर्शन घेऊन ते तुरीने चौरंगीनाथांच्या गुहेकडे गेले. तेथे त्यांना चौरंगीनाथांचे सर्व अंग वारुळ्याने वेष्टून टाकून अस्थिपंजर झालेले चौरंगीनाथ स्वतःला विसरून दुसरीकडे जाऊन तपश्चर्या करीत बसलेले दिसले. ते पाहून गोरक्षनाथ हळहळले आणि त्याच्या अंगावरील वारूळ दूर केले. तेव्हा त्यांना तपोबळाने हात पाय आलेले पाहून गोरक्षनाथांना आनंद झाला. त्यांच्या साधनेने विषयी धन्यद्वार काढून त्यांनी त्याला सावध केले आणि गुहेबाहेर आणून त्याला कृपादृष्टीने पाहिले. तेव्हा चौरंगीनाथांच्या अंगात पुन्हा बळ आले. तेव्हा चौरंगीनाथ म्हणाले, गुरुजी, मी आज सनाथ झालो असे म्हणून चौरंगीनाथाने त्यांना वंदन केले. मग गोरक्षनाथाने त्याच्या खाण्यापिण्याची चौकशी केली असता तेव्हा ते म्हणाले, आम्हाला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. ते ऐकून चामुंडेला विचारले असता ती म्हणाली, आपल्या आज्ञेनुसार मी त्यांना ताजे फळे त्याच्याजवळ आणून ठेवित होते, पण शिळेकडे लक्ष असल्याने चौरंगीनाथ त्याच्याकडे डोकूनही पाहत नसे. आपले म्हणणे
खरे असल्याचे दाखविण्यासाठी ती गोरक्षनाथांना त्या फळाचे ढिगही दाखवले. ते पाहून गोरक्षनाथांना अधिकच आनंद झाला. त्यांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला ब्रह्मसनात केले. त्यांना बद्रिकाश्रमास शिवालयात नेऊन त्यांची व शंकराची प्रत्यक्ष भेट घडविली. त्यानंतरच्या 6 महिन्यात सर्व विद्या शिकवून देवतांकडून वरदाने घडविली. मग चौरंगीनाथ व गोरक्षनाथ कौंडिन्यपुरास गेले. तेथे गोरक्षनाथांनी चौरंगीला त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या त्याच्या पित्यावर शशांकरावर आसूड उगविण्यास सांगितले. तेव्हा चौरंगीनाथांनी वातासराच्या साह्याने वादळ निर्माण करून त्यांचे विस्तीर्ण वन उद्ध्वस्त केले आणि तेथे काम करणाऱ्या शेकडो माळ्यांना व रक्षकांना आकाशात फिरकावून टाकले आणि खाली आदळले. हा प्रकार राजाला कळताच त्याने दूत धाडून त्वरेने चौकशी केली. तेव्हा दूतांनी त्याला उपवनाजवळील पाणवत्यावर 2 महाप्रतापी व तेजस्वी जती आढळल्याचे सांगितले. ते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथच असावे असा विचार करून शशांकर त्यांना सैन्यासह भेटाय गेला. तेव्हा चौरंगीनाथांनी त्या सर्वांना आकाशात ओढून लावले. प्राणभयानक कासावीस झालेली ती मंडळी नाथांची प्रार्थना करू लागली. तेव्हा गोरक्षनाथांच्या सूचनेवरून चौरंगीनाथांनी पर्वतास्त्राच्या साह्याने त्यांना खाली उतरविले. तेव्हा चौरंगीनाथ हा आपला पुत्र असल्याचे कळताच राजांनी त्यांना हृदयाशी धरले आणि गोरक्षनाथांनी वंदन केले. मग चौरंगीनाथांनी त्याला राणी भोजावंतीचे कारस्थान सांगताच त्यांनी घडलेल्या अपराधाबद्दल त्या पुत्राचे क्षमा मागितली. त्या दोघांना सन्मानाने घरी नेले. तेथे त्यांनी भोजावंतीला पादत्राणाने मारून तिला हाकलून दिले. या दोघांचे महिनाभर तेथे आदरातिथ्य केले. त्यांचा निरोप घेताना गोरक्षनाथांनी त्याला दुसरे लग्न करण्याचे सांगितले आणि चौरंगीनाथासह ते दोघे पुढील तीर्थयात्रेस निघाले. सर्वप्रथम ती प्रयागास गेले. तेथे गोरक्षनाथांनी त्या पुजारिणीकडे मच्छिंद्रनाथांच्या देहाबद्दल त्या देहाच्या सुरक्षेबद्दल विचारपूस केली असता तिनं त्याच्या चरणावर कोसळून ते गुह्य रेवती राणीकडे प्रगट केल्याने ते सांगितले. ते ऐकून धक्का बसलेल्या गोरक्षनाथांनी विवर उघडून पाहिले तर आत देह नव्हता. त्याने पुजारणीला राणीकडे चौकशी करण्यासाठी पाठविले. तेव्हा राणीने त्याला देहाचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखळून टाकल्याचे सांगितले. सत्यप्रकार पाहताच गोरक्षनाथाने रेवतीला शासन करण्याचे ठरविले. पण ती गुरुपत्नी असल्यामुळे ते गप्प राहिले. मग त्याने चौरंगीनाथाला स्वतःच्या देहाच्या रक्षणासाठी ठेवले आणि सूक्ष्म रूपाने सर्वत्र कसून शोध घेतला. तेव्हा मच्छिंद्रनाथांचा भग्न देह कैलासावर कडे कोट पहाऱ्या असलेला दिसला. त्यानंतर ते स्वदेशात परतले आणि सूर्यास पाचारण करून त्याला मच्छिंद्रनाथांच्या देहासाठी वीरभद्राकडे शिष्टाईसाठी पाठवले. पण वीरभद्राने त्यांना दादही लागू दिली नाही. सूर्य निराशेने माघारी वळताच तो सर्व शक्तीने शुभलोकी आला. त्याने त्या दोन्ही नाथांना युद्धाचे आव्हान दिले. मग उभयपक्षी महाभयंकर युद्ध सुरू झाले. त्या युद्धात गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने सर्व महादानव उठविले. ते पाहून घाबरलेल्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने
शंकराला बोलावून घेतले आणि त्वरेने भूलोकी आले. त्याने गोरक्षनाथाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकेना. तेव्हा त्याने चामुंडाला सांगून मच्छिंद्रनाथांचा भग्न देह त्यांच्या स्वाधीन केला. तेव्हा त्याने समाधान झालेल्या गोरक्षनाथाने वाताकर्षणाने वीरभद्राच्या सर्व महादैत्यांना गतप्राण केले आणि अग्निअस्त्राने त्यांनी भस्म करून टाकले. हा सर्व प्रकार पाहून हरिहराने त्यांची स्तुती केली. याचबरोबर अध्याय 33 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायानुसार.